चला आज आहे ना उडदाचे पापड करायचे आणि इथे बघू शकता उखळामध्ये ह्या पद्धतीने आम्ही प्रत्येक वर्षी अशी डाळ तयार करत असतो। घरच्या घरीच उडीद पिकतात आमचे आणि त्याच्यानंतर आहे ना शेतातलेच घरचे उडीद असतात आणि त्याच्यानंतर कशी करायची ते पण सांगते। आता समजा आपल्याला पुढच्या वर्षी पापड करायचे ना तर आपल्याला काय करायचं, आता उडीद निघाले की लगेच त्याला आहे ना थोडंसं आहे ना उडीद काय करायचे, त्या उडदाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर आहे ना ती डाळ पाडून घ्यायची। जात्यावरतीच आम्ही डाळ पाडतो आणि त्याच्यानंतर ती डाळ असते ना ती डब्यामध्ये भरून ठेवायची आणि पुढच्या वर्षी पापड करायला ती डाळ काढायची। संपूर्ण त्याचं साल आहे ना निघून जातं आणि त्याच्यानंतर थोडंफार जर साल राहिलं ना ह्या पद्धतीने उखळामध्ये कुटून घ्यायची आणि कुटल्यानंतर ती अशी पाखडून घ्यायची आणि एक अर्ध असं साल असलं ना त्याला तर ती निवडून घ्यायची आणि घरच्या घरीच ह्या पद्धतीने पापड करायचे। बघू शकता आता छोट्या मुलींना सुट्ट्या लागलेल्या आहे बघा, आता त्या पण पापड लाटताय आणि हे माझेच पापड लाटताय बघा। माझी तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे मी जास्त असे कामं नाही करत, थोडंफार करते। आता इथे बघा ह्या पद्धतीने आज आहे ना सगळेच पापड आहे ना छान असे बनवून घेतले। 2 दिवस केले पापड बरं का, आज पण आणि दुसऱ्या दिवशी पण करायचेच होते। म्हटलं चला थोडे थोडे करूया ह्या पद्धतीने। चला त्याच्यानंतर आहे ना इथे मी ना आता वर्षभरासाठी सगळं ह्या पद्धतीने गावावरूनच आणत असते। आता इथे ना अख्खा वाटाणा असतो ना, गावठी वाटाणा, तो आहे ना मी विकत घेतलेला आहे आणि तो स्वच्छ असा धुवून घ्यायचा आणि असं दडपून ठेवायचा। त्याच्यानंतर आहे ना तो वाळवायचा आणि त्याच्यानंतर हे बघा जात्यावरती अशी डाळ पाडायची। आता मी तुम्हाला भरपूर याच्या आधीच्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे की माझी मावशी माझी आई आलेली आहे, सगळं तेच मला ह्या वर्षी करून देत आहे। आणि आता इथे ना संध्याकाळ झालेली आहे, मला आहे ना म्हणजे आज मंगळवार आहे त्याच्यामुळे मला इथे ना नैवेद्य करायचे आहे साती आसराला आणि आमच्या म्हसोबा पण आहे आमच्या शेतामध्ये, त्यांच्यासाठी मला नैवेद्य करायचं आणि घरात पण मला नैवेद्य दाखवायचं। हे बघा आता मी छोटे छोटे नैवेद्य करून घेते, बाकीचं स्वयंपाक तिकडे चालू आहे पण मला माझ्या हातानेच हे नैवेद्य बनवायचं होते आणि मेथीची भाजी आणि नैवेद्य करायला इथे घेतलेले आहे। बघू शकता आता संध्याकाळ झालेली, चला पटकन असे नैवेद्य करून घेते आणि मला नैवेद्य पण दाखवायला जायचं आहे। बघू शकता असं हळूहळू ना ह्या पद्धतीने कामं चालतात। चला इथेच एंड करते, बाय।